हे बघा मित्रांनो, माझं नाव विजय पार्टे आहे, विजय विष्णू पार्टे. आणि माझी एक प्रॉपर्टी आहे, ती मला सेल करायची आहे. हे बघा, त्याच्यामध्ये हा बंगला आहे, एक बंगलो आहे. आणि हे बघा पूर्ण आणि त्या बंगल्याच्या मागे पण एक अजून घर आहे, ते तुम्हाला दाखवूनच. पूर्ण वॉल कंपाऊंड आहे, दगडीचं वॉल कंपाऊंड आहे. हा जो गेट आहे तो गावामध्ये जायला रस्त्याला लागूनच आहे. हा बघा, हा गेट आहे गावामध्ये जायला आणि रस्त्याला लागूनच आहे. बघा, आणि त्या वॉल कंपाऊंडवर असे पत्रे लावले आहेत. दगडीचा वॉल कंपाऊंड आहे आणि असे पत्रे आहेत. तुम्हाला आता मी बस स्टॉप दाखवतो. फार्म हाऊसचं नाव आहे अथर्व फार्म हाऊस. हे बघा, गावातून गाडी गेलेली आहे. आणि हे बघा, मी आहे, माझा नंबर घ्या 8459885078. आणि हा बस स्टॉप आहे. हा बघा, हा मेन रोड. हे बघा, गाडी गेली. हा मेन रोड आहे. हा बघा, हे इथून पूर्ण वॉल सुरू होते. बघा, हा मेन रोड. हा महाडवरून 17 किलोमीटर आहे. पांगारी गाव. हा रस्ता तुळशी हायवेला भेटतो, मुंबई गोवा हायवेला भेटतो हा रस्ता. हा बघा, इथून परत गाडी चालली आहे महाडला. हा पांगारी नाव दिसत नाही आहे. आणि हा बघा, इथून जवळजवळ 22 फूट जागा आहे. ह्या इथून ह्या बोर्ड तो अथर्व फार्म हाऊसचा बोर्ड आहे. तिथून जवळजवळ 50 मीटर जागा आहे. आणि गेटपासून रोडपर्यंत 22 फूट जागा आहे. तर तुम्हाला भविष्यात जर काय कुठले दुकानं वगैरे टाकायचे असेल, गाले वगैरे टाकायचे, कमसे कम 15 ते 20 गाले बसतील. 15 हा मेन गेट आहे. हा मेन गेटपासून त्या बंगल्यापर्यंत हा 4 व्हीलर जाण्यासाठी रस्ता आहे. आणि तो छोटा गेट आहे तो गावामध्ये जाण्यासाठी आहे. हे बघा, आता तुम्हाला खरं सांगतो, आमच्याकडे आता कुठलीही जमीन राहिलेली नाही रोड टच. हे बघा, कारण पाणी इथं मुबलक आहे, 24 तास पाणी आहे. हे बघा, पूर्ण ह्या जमिनी गेलेल्या आहेत. पूर्ण कुठेच काही राहिलेलं नाही महाडपासून. हे बघा, आता ह्या गावातल्या रोडपासून आपण आतमध्ये जाऊ फार्म हाऊसमध्ये. हे बघा, आता फार्म हाऊसची तुम्हाला बॅक साईड दाखवतो. हे बघा, दोन इथे घराजवळ कोकमी आहेत, नारळ आहेत, आणि इथे आंबा पण आहे. बघा, कोकमी एवढे येतात मे महिन्यामध्ये. बघा, आणि हा एक दुसरा घर आहे. बघा, हा एक दुसरा घर आहे. कुठली तुमचे काय सर्वंट वगैरे असतील ते इथं राहू शकतात. हे बघा, हा दुसरं घर आहे. इथे त्यांना संडास बाथरूमची व्यवस्था आहे. ही पाण्याची टाकी आहे इथे. हे बघा, आंबे जवळ 55-60 आंबे आहेत. 55-60 आंबे आहेत. ही पाण्याची टाकी. हे बघा, पाणी टाकी घरावरती पण पाण्याची टाकी आहे. हे 55-60 आंबे आहेत. हा एक असं तुम्ही स्टोर रूम म्हणून यूज करू शकता. हे बघा, पूर्ण वॉल कंपाऊंड आहे. त्या वॉल कंपाऊंडवर तारेचं कंपाऊंड आहे. आणि बघा, हा इथं झुला आहे. झुले काढून ठेवलेले आहेत. याच्यावरती पत्रे टाकायचे आहेत. जर मी आता हे जर खर्च वगैरे केला, आता घराला जवळजवळ नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कलर करायचा आहे. ते कलर करण्यासाठी मी त्याची डागडुजीकरण केलेलं आहे. तर मी 4-5 लाख रुपये अजून मी जास्त वाढवू शकतो. ही बोरिंगची आहे मशीन. हे स्विच वगैरे इथं आहे बोरिंगचं. हे बघा, हे बसायला असे गार्डनमध्ये असं चेअर आहेत. बसायला चेअर आहेत. आता मी हे घराचं काम केलं आहे, त्याचं सगळं हे इंटिरियरचा लाद्या वगैरे सगळं चेंज केलं आहे. तर सगळं हे मलबा इथं आणून टाकला आहे. हे सर्व आंबे आहेत 55, 3 फणस आहेत, 20-25 काजू आहेत. हे बघा, आणि इथे पण तुम्ही जर चांगलं पार्टी वगैरे अरेंज करत असणार तर हे तुम्ही डेव्हलप करून तुम्ही ह्याचा यूज करू शकता. हा इथे एक घर आहे असं. इथं मी सध्या आता माझे डॉग ठेवलेले आहेत, कुत्रे ठेवलेले आहेत. हे बघा,
हा तो मेन रोड मी तुम्हाला रस्ता तो मेन रोडपासून आलेला आहे बघा. हा घरापासून लहान मुलांना खेळण्यासाठी झुले घसरगुंडी वगैरे ते पण आहे. एक लॉन आहे हे बघा. हे आंबे आणि जमीन पूर्ण बिना दगडाची आहे. एक पण दगड तुम्हाला जमिनीमध्ये भेटणार नाही आहे. हे बघा 4-5 हे आहेत नारली आहेत. 60-70 लिंबाची झाडं आहेत. 5 चिकूची झाडं आहेत. 5 चिकूची झाली. अजून चिंचेची 2-3 झाडं आहेत. काजूची 20-25 झाडं आहेत. हे बघा पूर्ण वॉल कंपाऊंड आहे. हे बघा इथं मशीन फिरवलेली आहे. साफसफाई बघा फार्म हाऊसची. आता ह्या साईडला थोड्याशा लिंबी आहेत. तिथं थोडंसं मशीन फिरवायला मला टाईम नाही भेटलेला. हे बघा पूर्ण वॉल कंपाऊंड आहे. 65 गुंठा जमीन आहे. हे बघा. तर आपण आलो मेन रोडला आणि 4-5 आवलीची झाडं आहेत. 4 आवलीची झाडं आहेत. हे बघा हे लिंबी लावलेले आहेत. लिंबी आता 2 वर्षाच्या झालेल्या आहेत. अजून 2 वर्षांनी त्या उत्पन्न द्यायला सुरुवात करतील. हे बघा आता इथेच फक्त गवताची मशीन फिरवायचीच आहे. नाही तर तुम्ही पूर्ण फार्म हाऊसची साफसफाई बघा. हे काजूची झाडं आहेत 20. हे बघा पूर्ण काजू. आणि हा मेन गेट तो तुम्हाला दाखवलेला तो मेन गेट. हे बघा. आणि हा मेन गेटपासून आपण चाललो बंगल्याकडे. परत एकदा माझा नंबर नोट करा 8459885078. तुम्हाला जर या प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्ट असेल. आत्ताच मी 7-8 लाखाचं काम केलेलं आहे. इंटेरियर प्लास्टर वगैरे सगळं. जिथे प्लास्टर खराब झाला तो प्लास्टर वगैरे काढून मी सर्व आता काम केलेलं आहे बघा घराचं. हा सिंगल ओनर आहे. माझ्या वाईफच्या एकटीच्याच नावावर आहे. हे बघा 3 फणसाची झाडं आहेत मोठी मोठी येणारी. हे बघा अजून हे पावसाळी फणस आलेले आहे त्याच्यावर. आंबे एवढे येतात की तुम्ही विचार पण करू शकत नाही. आंबे एवढे येतात. खूप आंबे येतात. हे बघा हा झुला आहे. व्हिडिओ थोडा लेंथी होतो आहे. हे बघा. आणि हा लॉन आहे. हे बघा हा थोडी साफसफाई करायची राहील टायमाच्या कमी असल्यामुळे थोडासा हे नाही झाला. हे बघा. आणि हा घर आहे बघा. थँक्यू. तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल माझा नंबर एकदा परत घ्या 8459885078. थँक्यू. आणि त्यावरच आपण चर्चा करू शकतो. मला फोन करा. तुम्हाला मी प्राईज वगैरे सांगेन आणि पूर्ण डिटेल फोनवरती सांगेन.